द थिंग इट इज की पिस्टिया जो असतो ना तर ह्याला विसरायचं नाही आहे. कुणाला बेटा? पिस्टिया. इफ यू सी हिअर दिस पिस्टिया, it is aquatic or it is terrestrial. So it is aquatic. Aquatic है and it is what beta? It is having root pocket or root cap. काय असेल? root pocket. Yes. Yesterday we have studied beta. Tip of the root असते. Tip of the root ला protection साठी काय present असतो? root cap. But root cap कुठे बेटा? Which plants? Terrestrial plants. Whereas if the plants are aquatic, हे दिसते बेटा पाण्यात आहे तर त्यांच्या रूट्सच्या टिपला मेरिस्टेमॅटिक जो सेल होता जिथे रिजन आहे तिथे काय प्रेझेंट असणार आहे? रूट पॉकेट विल बी देअर. ठीक आहे. सो व्हॉट इज पिस्टिया? इट इज विच फाइट? इट इज हायड्रोफाइट. व्हॉट इज हायड्रोफाइट? लिविंग इन वॉटर दे आर. ठीक आहे. सो दिस इज वन एक्झाम्पल. नेक्स्ट वन बेटा दिस वन है ना. आता हा जो आहे बेटा दिस इज नोन ॲज इकॉर्निया. याला आपण काय बोलतो बेटा? इकॉर्निया. इकॉर्नियाला विसरायचंच नाही आहे बिकॉज इकॉर्निया हा खूप सारे चॅप्टर्समध्ये याचं एक्झाम्पल येणार आहे. ठीक आहे. सो जशी जशी कन्सेप्ट असेल तसं तसं त्यावेळेस आपण त्याला घेऊया. सध्या फक्त इथे आपल्याला काय सांगायचं आहे? इकॉर्निया इट लुक्स लाईक दिस. इट इज हॅव्हिंग ब्युटिफुल फ्लावर्स अँड इट इज हॅव्हिंग ब्युटिफुल लीव्स ऑल्सो. ठीक है. एंड दिस इज व्हाट बेटा? दिस इज एक्वेटिक प्लांट, राइट. सो एक्वेटिक प्लांट है, सो इट इज व्हाट बेटा? हाइड्रोफाइट. एंड सो इट इज हैविंग व्हाट? रूट पॉकेट. सो हाउ मेनी हाइड्रोफाइट्स वी हैव सीन टिल नाउ? 2. One it is what? Pistia. Another it is what beta? That is इकॉर्निया. It is what? इकॉर्निया. टेरर ऑफ बेंगॉल त्याला बोलतात आपण. हे नंतरहून मी सांगेल की why it is known as that. Okay. आफ्टर दॅट येस बेटा हॅव यू सीन. मला ही डायग्राम खूप आवडते हे कारण कधी पण तुम्हाला माहिती आहे कोणते पण ॲडल्ट्स कधीच कुणाला आवडत नाही. कुठल्या पण स्पीशीजचं घ्या, ह्युमन्स बिंगच्या घ्या, काही पण जे पिल्लू असतात ना छोटे छोटे ते सगळ्यांना आवडतात. मग ते कोंबडीचं पिल्लू असेल, माणसांचं असेल, कुणाचं पण असेल. हे मी का बोलली असं बेटा? ऑलवेज बिकॉज ते खूप इनोसेंट असतात, ते वेगळे असतात है ना. ते छोटे छोटे जे पिल्लू असणारे आपले ह्युमन बिंगचं एवढं आहे तर हे लहान मुलं जी असतात जे पण आहे तर ते सगळ्यांना आवडतात. सेम तसंच इथे पण आहे ना बेटा. हे ग्रोईंग प्लांट आहे, सिडलिंग आहे, छोटंसं झाड आहे ना. छोटेसे झाड सगळ्यांना आवडतात, मोठं झाड नाही आवडणार. आवडण्याची गोष्ट करते मी, युजेसची गोष्ट नाही करत आहे. तर इथे बेटा हे छोटा छोटा आहे. हॅव यू सीन? हे असं बघितलंय कधी? ज्यांच्याकडे घरी शेती वगैरे असेल, गावाकडे मामाच्या गावाला शेती असेल एक्सेट्रा, तर त्यांनी थोडंफार बघितलं असेल काळी माती है ना. आणि त्यानंतर मग हे सगळे जे आहे तर हे प्लांट्स है ना, हे छोटं छोटं येत आहे. तुम्हाला माहिती आहे म्हणजे मी शेती नाही केलेली कधीच, पण माझ्या मामाच्या गावाला माझ्या ओरिजिनली घरी शेती आहे. आणि त्यावेळेस जे आता हे सगळं आत्ता पण मी जेव्हा ही काळी माती बघते ना तर मला काहीतरी थोडंसं असं इंटरनल असं एक छानशी फिलिंग येते तर ती की हात लावावं असं ते वाटतं. ते हे सगळं का? किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी बिकॉज आम्ही लहान होतो ना तर तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हता आणि मोबाईल नव्हते म्हणून आम्ही इकडे तिकडे फक्त लक्ष देणार मग ते कारण टाइमपास काहीच नव्हतं आमच्याकडे. सो म्हणून जे तर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणार आहे आम्ही है ना, छोट्या छोट्या गोष्टींकडे. आता काय होतं? आता मोबाईल आले. इव्हन आत्ता पण माझ्याकडे पण मोबाईल आलेला आहे, राईट. सो आता आम्ही पण काय करतोय की प्रत्येक वेळी जे तर मोबाईल हातात, आजूबाजूकडे लक्षच नाही आहे. रिक्षामध्ये बसले मोबाईल, जाताना मोबाईल, असं होतं बरोबर. म्हणून काय झालं ना बेटा, जे आजूबाजूकडे जे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे गोष्टींकडे, व्यक्तींकडे, सगळ्याकडे, तर ते जे अवेअरनेस आपण बोलतोय मोबाईल नसल्यामुळे ते नाही आहे. आणि म्हणून ह्या ज्या अशा ज्या फिलिंग्स आहे ना, जे ते बचपन की याद आहे ना हे असं. सो हे जे तर हे फार छान वाटतं. हे बघ ना, हे असं हे आमच्याकडे मला चांगलं आठवत आहे. तर तिथे ग्राउंडनट असतात ना आपल्याकडे, ग्राउंडनटची शेती होती. त्याला आम्ही भुईमुंग असं बोलतात गावाकडे. तर भुईमुंगची शेती होती. तर तेव्हा हे छोटे छोटे असे मस्त आलेले असं खूप सुंदर वाटतात. सो इथे मला एक विचारायचं आहे तुम्हाला, काल आपण घेतलेलं आहे. आता हे जे आहे तर डेव्हलपिंग पार्ट आहे. मी तरी ना तुम्हाला एक विचारून बघते, 2 क्वेश्चन्स बघूया कोण आन्सर करताय. फर्स्ट क्वेश्चन इट इज की थोडं मोठं करू का की दिसतंय बघा. हां फर्स्ट क्वेश्चन इट इज बेटा की व्हॉट इज दिस पार्ट अँड व्हॉट इज दिस, और यू कॅन से व्हॉट इज दिस पार्ट अँड अजून एक क्वेश्चन अँड व्हॉट इज दिस पार्ट. चला 3 क्वेश्चन्स आहे, बघूया कोण आन्सर देत आहे. कोणता वाला कॉटिलेडॉन आहे? हा वाला, हा कॉटिलेडॉन आहे. येस व्हेरी गुड. हे काय असणार आहे बेटा?
फोलिएज लीव्स, व्हेरी गुड. फोलिएज ना, फोलिएज लीव्स आहे, ट्रू लीव्स ते. ओके, अजून काय? आणि हा येस, कॉटिलेडॉन्सच्या खाली कोण असतं? हायपोकोटाईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. असं आन्सर्स दिले ना सगळ्यांनी की छान वाटतं आहे. अगदी बरोबर बोलले. बिकॉज आहे ना बेटा, हा जो पार्ट येतो ना, दीज आर कॉटिलेडॉन्स, थिक असतात. थिक आहे ना, हे थिक आहे, हे थिक आहे, लीव्स येतात, हे थिक लीव्स आहे, कॉटिलेडॉन्स है ना. आणि वेअर ॲज हे जे इथे असणार आहे बेटा, तर दे आर विच लीव्स बेटा? यस्टरडे वी हॅव सीन फोलिएज लीव्स. कुठले लीव्स असतात? फोलिएज लीव्स आहे. कॉटिलेडॉन्समध्ये काय स्टोर असतं बेटा? Food is stored, yes, and this part it is below cotyledon, so you will call it as what? Hypocotyle, below cotyledon, so word it is what? Hypocotyle. Clear beta? ठीक है. चलो then here आता next check घेऊया. So हे आपण yesterday we have taken ना groundnut, हे तेच होतं. See cotyledons, foliage leaves है ना, foliage leaves असं. ठीक आहे. अगेन here the same thing it is, root system and shoot system कसे फॉर्म होतात बघा. तर वेल सी हिअर बेटा, दिस वन सी, हां हे बघ किती मस्त आहे. हे काय बेटा? दिस वन कॉटिलेडॉन, हायपोकोटाईल, आणि हे छोटंसं जे ते लीव्स बाहेर येतात आहे, फोलिएज लीव्स आहे ना, मस्त असं बाहेर येतात. दॅन हिअर बेटा दिस इज, हे काय? मटकी, राईट? ग्रॅम्स एक्सेट्रा जे आपल्याकडे असणार, जे भिजवलेले असतात, यु नो, स्प्राउट्स दे आर इन दॅम बेटा, घरी सगळ्यांच्या असतात. व्हॉट इज दिस पार्ट? एनीवन? ज्याला आपण कोंब येणं बोलतोय. सो व्हॉट इज दॅट पार्ट? एम्ब्रियोनिक ॲक्सिसचा कुठला पार्ट असणार आहे? रॅडिकल. रॅडिकल आहे है ना. मटकी आता उद्या तर तुम्ही येणार नाही ना, तर मी पण विसरले, घरी आहे तर ते तुमच्या घरी असणार आहे. स्प्राउट्स असतात नेहमी, त्याला ना ते जे स्प्राउट्स आहेत है ना, स्प्राउट्स जे जर्मिनेट झालेले आहेत हे वाले है ना, हा वाला जो पार्ट आहे, तर हे चेक करा. दिस वाला पार्ट आहे ना, सो इट इज ॲक्च्युली व्हॉट बेटा? रॅडिकल. हा जो टिप आहे ना, इट इज व्हॉट? रॅडिकल. आफ्टर दॅट इथून आहे ना असं एक बाहेर एक पार्ट पडतोय, दॅट विल बी व्हॉट बेटा? दॅट इज हा वाला जो पार्ट आहे. इथे जे तर फोलिएज लीव्स आहे, प्ल्युम्युल असणार आहे. आणि जी मटकी एक्झॅक्टली आपण जी खातो ना, जाड जाड दाण्यांसारखी जी दिसते, दॅट इज व्हॉट? कॉटिलेडॉन. व्हॉट यू हॅव टू डू ना, घरी जेव्हा ही मटकी येईल, कधीही आली की तिचे जे 2 कॉटिलेडॉन्स असतात ना, तर त्याला हळूच जे आहे तर नेल्सने असे सेपरेट करा. आणि तिच्यामध्ये आपला हे असतो ना, म्हणजे ह्या टाईपमध्ये एक असा स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला, पण इट विल बी ग्रीन कलरवाला स्ट्रक्चर थोडासा. दॅट इज व्हॉट? एकदम सिम्पलसा, नाजूकसा, डेलिकेटसा ग्रीन कलरवाला पार्ट. इट इज प्ल्युम्युल. ॲक्च्युली ग्रोथ नाही झाली ना अजून प्ल्युम्युलची. सो कॉटिलेडॉन्सच्या मध्ये कोण आहे बेटा? प्ल्युम्युल्स आहे. आणि कॉटिलेडॉन्सच्या खाली कोण आलेलं आहे? रॅडिकल इट इज. ठीक आहे. चल, सो नाव नेक्स्ट बेटा, here this is very important. Here you can see बेटा that there are 2 types of roots है ना. तर इथे आपण काय घेतो बेटा? 2 types of roots are there. आता हा कसा जाईल? So in these 2 types of roots, can you see the difference in their structure? Yes, so difference is there. So first one it is what beta? First one it is which root? Yes, it is the tap root system है ना. So this is actually tap root system. This is which root system? Fibrous root system आहे. आता याच्यामध्ये पण कुठली सिस्टम रूट्स असतील बेटा? ही वाले जे रूट्स आहेत, सो दीज आर विच रूट्स? द फायब्रस रूट्स आर देअर. ठीक आहे. फायब्रस रूट्स मोस्टली कुठे दिसतील बेटा? फायब्रस जसं आपण जे तर असं बाहेर कुंडी वगैरे आपल्याकडे असते, ते छोटे छोटे जे गवत आले असतात त्यांना इझिली तुम्ही असे उपटू शकतात, राईट. सो त्यांच्यामध्ये जे रूट्स असतात, सो दे आर व्हॉट? फायब्रस. ह्यानुसार असणार, कुठेच प्रायमरी रूट नाही आहे. वेअर ॲज दिस इज व्हॉट बेटा? दी टॅप रूट सिस्टम. In this tap root system, what you can see beta, that there will be a main root. This is what? A main root which is known as primary root. What is this beta? It is the primary root. From the primary root, what will be arising beta? The secondary root. From the secondary roots, what will be arising? The tertiary roots. And अशी आपल्याकडे काय असते बेटा? The system, root system is there. So what we are having? We are having primary root, we are having secondary root, we are having tertiary roots. But beta, in which plants? Monocot or dicot? Where beta? In dicots है ना. What is difference in monocot and dicot? So many differences are there.
किंगडम प्लांटेमध्ये लास्ट जो होता आपला एन्जिओस्पर्म्स, तर एन्जिओस्पर्म्समध्ये मोनोकॉट अँड डायकॉट या दोघांचे आपण डिफरन्सेस लिहून घेतले होते. अँड ॲट दॅट टाइम आय टोल्ड यू की हे जे कन्सेप्ट्स आहेत हे कधी क्लिअर होतील, MFP चॅप्टरमध्ये. बराबर. सो मोनोकॉट मोस्टली कुठले एक्झाम्पल्स आपण घेणार बेटा मोनोकॉटमध्ये? एनीवन लक्षात येत आहे सांगा मोनोकॉटचं एखादं एक्झाम्पल. चला मी हिंट देते. मी त्यावेळेस बोलले होते की त्यांची स्टेम आहे ना एकदम वीक असे, हवा आली की पडून जातील असे वीक स्टेमवाले. व्हेरी गुड. वीट आहे, बाजरा इज देअर, बाजरा, ज्वार अँड मेज है ना. बाजरा, ज्वार, मेज ही लोक कोण येतात बेटा? दे आर व्हेरी थिन वाले ना, सो दे आर मोनोकॉट्समध्ये. नाव हिअर बेटा दे आर सेइंग की डायकॉट जे असतात ते बिग असणार आहे. मोस्टली डायकॉट्स कसे असतात बेटा? ते बिग प्लांट्स असतात मोस्टली, नॉट ऑल. बिग प्लांट्स, बिग ट्रीज आहे. तर ऑफकोर्स बेटा त्यांची सिस्टीम, विच सिस्टीम विल बी देअर? द टॅपरूट सिस्टीम. याला आपण बोलायचं टॅपरूट सिस्टीम. दिस इज विच रूट सिस्टीम? फायब्रस रूट सिस्टीम. ठीक आहे बेटा. या दोघांमध्ये डिफरन्स असा आहे की टॅपरूट सिस्टीममध्ये ही जी प्रायमरी ना, दिस इज विच वन बेटा? दिस इज प्रायमरी रूट. प्रायमरी रूट ॲक्च्युअली इट अराइजेस फ्रॉम रॅडिकल. ठीक आहे. सो प्रायमरी रूट कुठून अराइज होतो बेटा? रॅडिकलपासून अराइज होणार आहे. सो प्रायमरी रूट काय बनतोय? दॅट इज रॅडिकल. इथे आहे तेच दिलेलं आहे त्या. लेसन. डायकॉटशी रिलेटेड और इन द टॅपरूट सिस्टीम, this is the primary root which is arising from radicle. पहिली गोष्ट. Second thing beta, this taproot system, you know, that it is actually this primary root, it goes very deep inside the ground. खूप खोलवर जातो तो है ना, म्हणून त्याला इझिली आपण जे ना तर असं हे नाही करू शकत, तोडू नाही शकत किंवा मग आपण उपटू नाही शकत प्लांट्सला जे आहे. राईट. सो बिकॉज हे जे आहे तर खूप डीप इनसाइड जाणार आहे. बिकॉज मोठे मोठे ट्रीज आहेत, प्लांट्स आहेत, त्यांचं अँकरेज करायचं आहे ना, जमिनीला होल्ड करून ठेवायचं आहे तसं. सो त्यामुळे तर ती एक गोष्ट येते. बरोबर. नेक्स्ट थिंग इट इज व्हॉट ना बेटा की तेच गोष्ट जर यांची केली ना आपण फायब्रसमध्ये, तर फायब्रस रूट्स जास्त डीप इनसाइड द सॉइल नाही जात है ना. ते सुपरफिशियल असा इझिली जे आहे ते तुम्ही त्या प्लांट्सला काढू शकतात, मग उपटू शकतात. राईट. ते एक आहे. दुसरी गोष्ट बेटा यांच्यामध्ये होतं काय माहिती आहे का, मोनोकॉटशी रिलेटेड. तर मोनोकॉटमध्ये का अशी सिस्टीम आली आहे? बिकॉज यांच्यामध्ये जेव्हा ती एम्ब्रियॉनिक ॲक्सिस असते, एम्ब्रियॉनिक ॲक्सिसमध्ये जो रॅडिकल असतो तर तो रॅडिकल आहे ना बेटा हा शॉर्ट लिव्ड असतो. रॅडिकल और त्याच्यापासून फॉर्म होणारी प्रायमरी रूट जी असते ना बेटा, तर ती शॉर्ट लिव्ड असते. म्हणजे एकदम सिम्पल आहे. जर इथून जस्ट एक सिम्पलचं बघा, हे अजून फॉर्म नाही झालेलं आहे, ही सॉईल आहे, छोटासा इथे प्लांट फॉर्म होतोय, छोटासा आधी प्लांट होता, आता तर मोठा दाखवला. मग काय होतं बेटा याच्यावरती इथे जे आहे ना तर एक प्रायमरी रूट किंवा रॅडिकल येतोय. हा दिस इज सपोज रॅडिकल. रॅडिकल काय झालंय? शॉर्ट लिव्ड आहे. शॉर्ट लिव्ड आहे तर ऑफकोर्स इट विल डाय बेटा. राईट. बट आपल्याला हा जो प्लांट आहे तर याला सॉईलला काय करावं लागणार आहे? होल्ड करून ठेवावे लागेल. सो फॉर दॅट ॲक्च्युली दे आर सेइंग की हा जो प्लांट आहे ना, स्टेम जी आहे, तर स्टेमचा जो बेस असतो तर ह्या बेसपासून आहे ना ह्या डिफरंट रूट्स अराइज होतात. अँड दे आर फॉर्म्ड ॲज वॉट बेटा? फॉर्मिंग ॲज दी फायब्रस रूट्स और ॲडव्हान्टिशियस रूट्स आहे. पुन्हा एकदा इथे काय झालंय, ही जी येतं दिस इज प्रायमरी रूट. ही कुणापासून फॉर्म झाली आहे? रॅडिकलपासून. इथे काय होतोय मोनोकॉट्समध्ये? रॅडिकल शॉर्ट लिव्ड आहे. मग रॅडिकल नाही तर रूट्स तर पाहिजेत आपल्याला. मग जर रूट्स पाहिजे असेल तर कुठून येणार आहे? तर ही जी स्टेम असते ना, स्टेमचा जो बेस असतो जो सॉइल जवळ असेल त्याच्यापासूनच नवीन जे येतं ते रूट्स अराइज होतात बेटा. इफ यू रिमेंबर आय टोल्ड यू अबाउट दी ट्रू रूट्स अँड ॲडव्हान्टिशियस रूट्स. ट्रू रूट्स कोण असतात बेटा? आठवा थोडंसं. ट्रू रूट्स विच अराइज फ्रॉम radical है ना, and adventitious roots beta which arise from part other than radical है कि नहीं. then which one of these two is the true root? true root. taproot हे true root मध्ये. ही काय आहे बेटा? ही adventitious मध्ये. का? कारण हे रूट्स हे रॅडिकल पासून नाही आलेले. हे रूट्स जे तर रॅडिकल तर कधीच गेला. राईट. मग इथे कुठून अराइज झालेले? तर त्या स्टेम पासून आले. पुन्हा एकदा सांगते कसं घेतोय आपण. सपोज आता ही स्टेम घेतली, दिसतोय ना हा कलर. सो स्टेम घेतली आहे
इथे जे तर आपण सॉइल घेतली आहे बरोबर, त्याच्यापासून सपोज हा रॅडिकल चालला होता, पण रॅडिकल काय झालं बेटा, त्याची तर डेथ होऊन गेली आहे राईट. मग आता आपल्याला काय करायचं, इथे जे तर ह्या प्लांटला पकडून तर ठेवावं लागणार आहे. सो म्हणून हा जो बेस ऑफ द स्टेम येते ना, तर याच्यापासून काय अराईज होतात आहे बेटा, डिफरंट रूट्स दे आर अरायझिंग. and you can see these roots जे असणार आहे, so they are actually arising from base, so they are actually adventitious roots. कुठले roots आहेत बेटा, ते adventitious roots येतात बेटा. here आहे ना, so they are saying one it is acropetal and then basipetal असे एक words येतात, acropetal and basipetal. okay, so here आहे ना बेटा, तर इथे word बघा, what is acropetal. ॲक्रोपेटल म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये ना प्रायमरी रूट सिस्टीम व्हेन यू सी हा जो प्रायमरी रूट आहे, तर प्रायमरी रूट सिस्टीममध्ये बेटा फर्स्ट रूट ही असणार आहे. एकच मिनिट, कसं असतं सांगू का, तर आता इथे बघा, ओल्ड रूट्स अँड न्यू रूट्स सांगायची त्याची पोझिशन. इन दिस बेटा दिस इज ॲक्च्युली द प्रायमरी रूट. सेकंडरी रूट कुठले असेल बेटा, ही सेकंडरी असणार आहेत है ना. मग मला एक सांगा, सेकंडरी रूट्स ह्याच्या फॉर्म होतात, ह्या आधी ओल्डर असते, मग ह्या न्यूअर, ह्या न्यूअर, ह्या न्यूअर, ह्या न्यूअर, हे न्यू आहे बरोबर. लक्षात येते पोझिशन काय घेतोय. तर इथे हा जो पार्ट आहे, ह्या पार्टकडे कोण प्रेझेंट आहे बेटा, ओल्डर लीव्स आर टुवर्ड्स दिस वाला पार्ट है ना, बेसकडे. आता रूट्समध्ये हा वाला जो पार्ट आहे बेटा, दिस इज बेस. रूट्सचा हा पार्ट बेस असतो अँड दिस पार्ट इट इज व्हॉट, अपेक्स. ठीक है, इन रूट्स this part it is base and this part it is what, apex. Where the older leaves, these roots beta they are towards base and younger कुठे असणार आहे, towards apex असते. एवढे लक्षात आलंय. सो दॅट इज वाय सच अ टाइप ऑफ, याला आपण बोलतोय सक्सेशन. काय बोलायचं आहे, सक्सेशन. व्हॉट इज सक्सेशन, वन आफ्टर अदर इज व्हॉट बेटा, सक्सेशन है ना, रूट्स सक्सेशन. This succession it is what beta, so they are saying it is acropetal succession. Which succession, acropetal succession. Acropetal means beta towards the apex. पुन्हा एकदा सांगते, दुसऱ्या याच्यामध्ये घेऊ आपण. acropetal आणि basipetalचा काय प्रकार आहे तर ते सांगते. लिसन, इथे ना बेटा की ॲक्रोपेटल बेसिपेटल, आता याला लोड व्हायला परत वेळ लागेल, नो करू का. सो इथे ना बेटा पुन्हा एकदा बघा, ही सॉइल आहे, सॉइलची लेवल आहे, त्याच्यानंतर ही जी आहे तर आपण ही रूट घेतलं आहे. ठीक आहे, रूटचा हा वाला जो पार्ट असतो वरती, तर त्याला तुम्ही काय बोलतात बेटा, दिस वाला पार्ट इट इज, दिस इज बेस. रूटचा हा पार्ट बेस असतो. दिस पार्ट इट इज व्हॉट, अपेक्स. अपेक्स. शूटचं उलटा, शूटचं काय करणार आहे, इथून जर ती शूट अशी गेली बेटा, तर शूटचा हा पार्ट कोण आहे, बेस, आणि हा पार्ट कोण आहे, अपेक्स. एवढं लक्षात आलं. दिस इज व्हॉट, शूट. ठीक आहे, दिस इज शूट, आणि हा कोण आहे बेटा, रूट आहे. एवढं लक्षात आलंय. रूटचा बेस, शूटचा बेस आणि अपेक्स, अपेक्स बरोबर. बेटा जे वर्ड्स असतात, वन इट इज व्हॉट, ॲक्रोपेटल है ना. ॲक्रोपेटल मीन्स व्हॉट, टुवर्ड्स अपेक्स. ॲक्रोपेटल मीन्स व्हॉट, टुवर्ड्स अपेक्स. अपोजिट कोण आहे बेटा, बेसिपेटल. व्हॉट इट इज, बेसिपेटल मीन्स व्हॉट बेटा, टुवर्ड्स व्हॉट, टुवर्ड्स बेस आहे, टुवर्ड्स बेस आहे. ठीक आहे. ॲक्रोपेटल इट मीन्स टुवर्ड्स अपेक्सचं काय असणार आहे, टुवर्ड्स अपेक्स मीन्स जे इथे ते बोलतात की जे ओल्डर असणार आहे ना, ओल्डर अँड लॉंगर जे असणार ना रूट्स, ओल्डर अँड लॉंगर रूट्स टुवर्ड्स व्हॉट बेटा, टुवर्ड्स बेस, टुवर्ड्स व्हॉट, बेस. अँड यंगर अँड शॉर्टर जे असतील, कारण छोटे असतात ना ते, अजून मोठे नाही झाले ते, यंगर अँड शॉर्टर जे असतील दे विल बी वेअर बेटा, शॉर्टर टुवर्ड्स व्हॉट, अपेक्स, टुवर्ड्स अपेक्स. पुन्हा एकदा बघा. सो अपेक्सकडे कोणते रूट्स जातात बेटा ॲक्रोपेटलमध्ये, ज्या यंगर असतील. लॉंगर जे असणार आहेत जे ओल्डर असतील, सो दे विल बी वेअर बेटा, ओल्डर अँड लॉंगर टुवर्ड्स बेस.
यंगर अँड शॉर्टर कुठे असणार आहे, टुवर्ड्स अपेक्स. मग काय बोलणार तुम्ही, ॲक्रोपेटल. याच्या उलटा जर काही रूट्समध्ये याच्या अपोजिट एखादा वर्ड कोणता असतो बेटा, दॅट इज बेसिपेटल. बेसिपेटलमध्ये उलटा करणार आहे. यंगर कुठे असतील बेटा, इथे. पण ही बेसिपेटल ह्या साईडला येत नाही, रूट्समध्ये येत नाही. तर दुसऱ्या फ्लावर्सची रिलेटेड ॲक्रोपेटल, बेसिपेटल, रेस्मोस, सायमोस जे असतील ना इन्फ्लोरसेन्स, त्यावेळेस हे दोन वर्ड्स येतील मग ते. ठीक आहे. सो इथे एक लक्षात आलं. इथे सध्या एक काय लक्षात घ्यायचं, ॲक्रोपेटल सक्सेशन. ॲक्रोपेटल सक्सेशन मीन्स बोलो, ॲक्रोपेटल सक्सेशन मीन्स वेअर द रूट्स आर, ओल्डर रूट्स आर टुवर्ड्स बेस अँड यंगर रूट्स आर टुवर्ड्स अपेक्स. म्हणजे कसं लक्षात ठेवणार आहे की रूट्स इकडून इकडे चाललेत ना, नवीन नवीन रूट्स कुठे येत आहेत, बेसकडून अपेक्सकडे येतात आहे नवीन नवीन रूट्स, बरोबर ना. मग टुवर्ड्स अपेक्स चाललंय. सो वर्ड इट इज व्हॉट बेटा, दॅट इज ॲक्रोपेटल. ठीक आहे, हे असं असतं. आता त्यानंतर मग नेक्स्ट बरं. सो हिअर आहे ना बेटा, दे आर सेइंग की जे टॅपरूट सिस्टीम असते ना, तर इन टॅपरूट सिस्टीम देअर विल बी विच सक्सेशन. टॅपरूटमध्ये कुठला सक्सेशन आहे, ॲक्रोपेटल. कारण ओल्डर कुठे आहेत बेटा, ओल्डर रूट्स आर बेसकडे. यंगर कुठे आहेत बेटा, अपेक्सकडे. ओल्डर जे असतात त्या कशा, लॉंगर. यंगर जे असतात त्या कशा, शॉर्टर. का यंगर शॉर्टर आहे, कारण आत्ता फॉर्म झाले, न्यू फॉर्म झालेले, दॅट इज वाय. बरोबर. सो ते असणार आहे. एक्झाम्पल इज, येस, डायकॉटचं एक्झाम्पल मस्टर्ड. म्हणून मी बोलले की जे सगळे डायकॉटवाले सगळेचे सगळे बिग ट्रीज नसतात है ना, मस्टर्ड छोटासा असतं. तर ते मस्टर्ड इट इज व्हॉट बेटा, ब्रासिका. नेक्स्ट इट इज व्हॉट, सनफ्लावर. सनफ्लावरचं विचारतात, व्हॉट इज नेम फॉर सनफ्लावर, हेलियांथस ॲनस है ना, हेलियांथस ॲनस इट विल बी. दॅट इज व्हॉट बेटा सनफ्लावर. सनफ्लावरवरती नीटचे क्वेश्चन्स होते. सो तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचं आहे बेटा, की इन दिस की एक तर जे तर सनफ्लावर हा डायकॉटमध्ये जातोय, हा मस्टर्ड सुद्धा जे आहे इट इज ऑल्सो डायकॉट. वेअर ॲज हिअर मोनोकॉट. एक्झाम्पल काय काय, मेस, व्हीट अँड वॉट, शुगर केन, ज्वार, बाजरा, ही सगळी येतात आहे. ठीक आहे. चल काय काय सांगितलं रिवाइज करा. एकच पॉईंट घेतला ना इथे. हाऊ मेनी टाइप्स ऑफ सिस्टीम्स, रूट सिस्टीम्स आर देअर, 2 टाइप्स. वन इट इज, अनदर इट इज फाइब्रस रूट. अच्छा, फाइब्रस रूट सिस्टीम इट इज ट्रू रूट सिस्टीम की ॲडव्हान्टिशियस, ॲडव्हान्टिशियस. ट्रू कोण असतं बेटा, टॅपरूट सिस्टीम ट्रू आहे. ठीक आहे. कुणामध्ये रूट्स एकदम डीप जातात, टॅपरूटमध्ये एकदम डीप इनसाइड द सॉइल आहे. आणि फायब्रसमध्ये कुठे असतील बेटा, फायब्रसमध्ये सुपरफिशियल असतात, ते जास्त डीप जात नाही. ठीक आहे. टॅपरूट सिस्टीम मोनोकॉट की डायकॉट, वेअर इट इज फाउंड इन डायकॉट्स. अँड फायब्रस रूट सिस्टीम मोस्टली इन मोनोकॉट्स. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ डायकॉट, मस्टर्ड, डायकॉट अँड सनफ्लावर. मस्टर्ड अँड सनफ्लावर. व्हॉट इज नेम ऑफ सनफ्लावर, हेलियांथस ॲनस. ठीक आहे. फायब्रस रूट सिस्टीम मोनोकॉट. मोनोकॉटचे एक्झाम्पल सांगा. मोनोकॉटचे एक्झाम्पल, शुगर केन, व्हीट, ज्वार, बाजरा. बरोबर, ते झाले. ठीक आहे. आफ्टर दॅट कुणाला इझिली तुम्ही हे करू शकता बेटा, उपटू शकता ते फायब्रसला है ना, तर याला नाही. अच्छा, दॅन विच सक्सेशन इज देअर इन टॅपरूट सिस्टीम, विच सक्सेशन, ॲक्रोपेटल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्रोपेटल, मीन्स टुवर्ड्स द अपेक्स अँड बेसिपेटल मीन्स टुवर्ड्स द बेस आहे ते. ठीक आहे. मीन्स इन ॲक्रोपेटल लॉंगर अँड ओल्डर रूट्स आर टुवर्ड्स बेस अँड यंगर अँड शॉर्टर आर टुवर्ड्स अपेक्स. गुड. सी, मस्टर्ड. हे कुठल्या मूवीमध्ये असं बघितलंय, शाहरुख खानचं. मोस्टली आहे ना, तर हे सरसो का आहे ना, सरसो आहे ना हे, तर मस्टर्ड जे प्लांट्स आहेत, तर सरसो जे आहे तर हे मोस्टली सरसो के खेत जिसको हम लोग बोलते हैं, तो हे मोस्टली दाखवतात मूवीजमध्ये, कारण खूप सारे फ्लावर्स असतात. सो म्हणून दॅन टॅपरूट सिस्टीम एक तर मस्टर्डमध्ये गेली आहे. दुसरा अजून कोण आहे बेटा, दिस इज व्हॉट टॅपरूट सिस्टीम, दिस इज पी है ना, गार्डन पी आहे त्यात. ओके, टॅपरूट. मग हा मोनोकॉट आहे की डायकॉट आहे, मोनोकॉट आहे की डायकॉट आहे, डायकॉट आहे. हे जे आहेत पीचे हे जे सीड्स असतात, हे जेव्हा ओपन करतात तर 2 हाल्फ्स दिसतात ना, 2 हाफ दिसतात. सो म्हणून काय झालं, डायकॉट. ग्राउंडनट डायकॉट आहे है ना, डायकॉट येतात. लक्षात येते कसं, शेंगदाणे
शेंगदाण्याला तोडल्यावर एक हाफ दोन हाफ दिसतात ना, मग ते काय झाले डायकॉट. मटरचा हा जो आहे बेटा दाना त्याला पण ओपन केलं डायकॉटच आहे मग ते बरोबर. असं बीन्स जे असतात डायकॉटमध्ये, ग्रॅम चना डायकॉटमध्ये जातात ते है ना तसं. ओके. दान मस्टर्ड पण सेम तसंच आहे. हे बघा बेटा बीन्स हे काय डायकॉटमध्येच आहे. चवळी बीन्स हे सगळे काय ते डायकॉटमध्ये. व्हॉट इज दिस रॅडिकल रूट सिस्टीम फॉर्म करणार आहे. ठीक आहे. दॅन हिअर बेटा दिस इज मस्टर्ड प्लांट है ना. मस्टर्ड प्लांट डायकॉट आहे आणि त्याची जी रूट सिस्टीम आहे ना ही कशी आहे बेटा टॅपरूट. कारण ही बघा ही सॉईल दाखवलेली आहे, सॉईलच्या खाली आहे. सो इट मीन्स इथे जे ना ही मेन रूट चालली आहे. सो दिस इज वॉट बेटा दी टॅपरूट सिस्टीम. सी हिअर ऑल्सो. अच्छा मला एक सांगा, तुम्ही ही जी डायग्राम बघता फक्त हे एवढं तुम्हाला माहिती आहे जसं आपण क्लाउड्स बघतो ना वरती व्हाईट कलरचे जे क्लाउड्स आलेले असतात त्यांच्यामध्ये डिफरंट शेप्स दिसतात आपल्याला है ना. कुणाला वेगळं दिसतं, कुणाला काहीतरी वेगळं दिसतं. असं तुम्हाला ह्या पार्टला बघून काहीतरी वेगळं काहीतरी वाटतंय, असंच काहीतरी वेगळं दिसतंय असं. हां काहीतरी काय वाटतंय असं वेगळं काहीतरी नाही वाटत आहे. जस्ट डायग्राम काहीतरी वेगळी आलेली. जसं रेनफॉल होतं आहे, वीज चमकते, लाइटनिंग होते असं वाटतंय है ना. बट आपल्याला याच्यामधून आपल्याला काय घ्यायचं बेटा पॉईंट. सनफ्लावर आहे, सनफ्लावरमध्ये कुठली सिस्टीम आहे टॅपरूट सिस्टीम. ओके. दॅन नेक्स्ट फर्दर हिअर यू कॅन सी बेटा रॅडिकल, छोटासा रॅडिकल अँड रॅडिकल इट इज ग्रोईंग है ना. रूटमध्ये 3 रिजन्स होते. मग त्या रिजन्सचं काय होतं आहे बेटा ते ग्रोथ होतं आहे. रूटचं काय होतं इकडून ग्रोथ होते, इलॉंगेशन फेज असणार आहे ना. तर तसं जे समजून घ्या. टॅपरूट सिस्टीम, फायब्रस रूट सिस्टीम है ना. अगेन अँड अगेन तेच क्वेश्चन्स येतात आता. दॅन बेटा इन व्हीटमध्ये कुठली सिस्टीम आहे फायब्रस. व्हीट कशात येतो आहे मोनोकॉटमध्ये येतो आहे अँड इट इज फायब्रस रूट सिस्टीम. दिसलं ना व्हीट. दॅन शुगर केन पण खूप चॅप्टर्समध्ये येणार आहे. शुगर केन दिस इज ऑल्सो हॅव्हिंग वॉट बेटा ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ॲडव्हेंटिशियस मीन्स फायब्रसमध्ये. ठीक आहे. हे परत आपल्याला घ्यायचे आहे. अजून एक येतं आहे बेटा दिस वन हे बघा इट इज कॅरॅपिचिया इपिकॅक्युएना. दिस इज ॲडव्हेंटिशियस रूट नॉट गिवन इन NCERT. नीटच्या स्टुडंट्सने जे NCERTमध्ये जे दिलेले आहेत तेच करा, परफेक्ट करा पण ते. ठीक आहे. हे सगळं आपल्याला एक्स्ट्रा जे आहे ते यूज होणार आहेत पूर्णपणे. सो इथे काय ते कन्सेप्ट फक्त एक्झाम्पल्स. लिसन नीटची जे NCERTची जे प्रिपरेशन करतात आहे नीटच्या स्टुडंट्सने या चॅप्टरमध्ये आपल्याला जे एक्झाम्पल्स आहे हे NCERTमधलेच करायचे. कारण याच्यातले पण केले तर तुम्ही थोडे कन्फ्यूज होऊन जाणार आहे. सेकंड थिंग ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स इथून आपल्याला करायच्या प्रॉपरली तर NCERT समजेल फक्त. ओके. सो हिअर दिस इज ॲक्च्युली वॉट बेटा ते ॲडव्हेंटिशियस रूट्सचं एक एक्झाम्पल दिलेले बोर्ड्सच्या बुकमध्ये. दॅन बेटा येस फर्दर इट इज मॉडिफिकेशन्स. चला बुकमध्ये बघा कुठपर्यंत आलो आहे आपण आता. रिजन्स झाले आहेत ना, सगळं काही सांगितलेलं आहे. तर रिजन्स फंक्शन्स ऑफ रूट्स. अच्छा रिजन्स तुम्हाला रीड करायचं आहे. नेक्स्ट जे आहे ना बेटा दॅट इज फंक्शन्स ऑफ रूट. व्हॉट आर द फंक्शन्स बेटा. हां काय करते फंक्शन्स ऑफ रूट. श्रेया बोल. ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. अजून बोला. अजून काय करते रूट्स. होल्ड द प्लांट. येस. अँकरेज ऑफ द प्लांट. येस. रूट्स ठीक आहे. प्रिव्हेंट सॉइल इरोशन. येस व्हेरी गुड. अजून बेटा रूट्स काय करतील अजून. प्रोव्हाइड ॲज ऑफ फूड फॉर अस. ठीक आहे चालेल. त्याच्यामध्ये ते एक फंक्शन आहे फूड स्टोअर करतो तो. येस. अजून बर्थडे गर्ल. अरे तुझा बर्थडे होता त्या दिवशी मला माहीत नव्हतं. फ्रायडेला ना. फ्रायडे ना. आत्ता त्या दिवशी शांभवीचा पण बर्थडे होता बट आय वॉज नॉट नोईंग तुझा बर्थडे. मी गेल्यावर तू आला आय थिंक. चला अजून सांगा रूटचे काय असणार आहे बेटा. येस 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 येस. रेस्पिरेशन पण आहे रायझोफोरममध्ये, मॅंग्रुव्समध्ये एक्स्ट्रा जातात. न्यूमॅटोफोर्स. अजून
अजून काय असणार आहे? अच्छा, इथे दिलं आहे का फूड स्टोरेज? ओके. अजून रूट्सचे खूप सारे फंक्शन्स असतात बघा. चला बुकमध्ये 1 2 3 4 करा. फर्स्ट वन, सेव्हरल फंक्शन्स. कॅन यू सी देअर बेटा? प्रायमरी फंक्शन्स. ॲक्च्युली आहे ना फंक्शन्स आहे ना, फंक्शन्सला 2 ग्रुप्स केलेले आहे. वन इट इज प्रायमरी फंक्शन अँड अनदर इट इज वॉट बेटा? सेकंडरी फंक्शन. प्रायमरी फंक्शन मीन्स वॉट? द मेन फंक्शन. सेकंडरी फंक्शन मीन्स इन एक्स्ट्रा. एक्स्ट्रामध्ये काय फंक्शन करतं? दॅट विल बी वॉट बेटा? सेकंडरी फंक्शन. स्टोरेज ऑफ फूड इट इज वॉट बेटा? सेकंडरी फंक्शन है ना. सो तसं चलो. इवन द रेस्पिरेशन ऑल्सो सेकंडरीमध्ये जातं. सो व्हॉट आर द प्रायमरी फंक्शन्स? बोलो. फर्स्ट इट इज वॉट? फिक्सेशन और एंकरेज ऑफ प्लांट बॉडी इन द सॉइल. दिस इज द फर्स्ट वन. ठीक है. सेकंड इट इज वॉट? ऑफ वाटर एंड मिनरल्स. ठीक है, फ्रॉम द सॉइल. एंड थर्ड इट इज वॉट? स्टेम बेस है ना. कंडक्शन करतात ना बेटा. कंडक्शन ऑफ ॲब्झॉर्ब्ड मटेरियल बोलतात आहे बेटा ते. म्हणजे कसं असणार आहे की सपोज आता फॉर एक्झाम्पल इफ यू आर टेकिंग दिस रूट आणि इथे ही शूट आहे ना बेटा, तो सपोज हे इथे ना सॉइल आहे. दिस इज सॉइल. सॉइलच्या वरती कोण आहे बेटा? स्टेम है ना. स्टेम आहे. स्टेमचा हा कोण आहे बेटा? बेस. आणि ही अख्खी कोण आहे? रूट आहे. रूट इथे काय असणार आहे बेटा? सॉइल आहे. सॉइलमधून काय ॲब्झॉर्ब केलं आहे रूट्सने? वॉटर अँड मिनरल्स ॲब्झॉर्ब केले. मग ते झायलम अँड फ्लोएमच्या थ्रू ते कुठे जाणार? ॲक्च्युली वॉटर अँड मिनरल्स झायलमच्या थ्रू जातात. तर झायलमच्या थ्रू ते कुठे जातील बेटा? कॅरी होतात, कंडक्ट होतात. अप टू वॉट? अप टू द बेस ऑफ द स्टेम. मग बेस ऑफ द स्टेम नंतर पुढे कोण नेणार आहे बेटा? तर झायलम अँड फ्लोएम ऑफ शूट नेणार आहे. ते शूटचा पार्ट झाला. रूटचं काम काय बेटा? ओनली सॉइलमधून ॲब्झॉर्ब करा आणि ॲब्झॉर्ब करून कुठपर्यंत रीच करायचं बेटा? बेसपर्यंत. मग बेसच्या पुढे शूटचं जे झायलम अँड फ्लोएम असेल तर ते कंडक्ट करते. दिस इज नोन ॲज वॉट? कंडक्शन. कंडक्ट, फ्लो. आलं बाळा लक्षात? सो दीज आर वॉट? विच रूट्स विच फंक्शन्स? दीज आर द प्रायमरी फंक्शन्स. वेअर ॲज देअर आर सम अदर फंक्शन्स. बराबर. अदर फंक्शन्स आहेत जसे ओके. अदर फंक्शन्स दिले का इथे? नाही दिलेलं ना. सेकंडरी आपण घेऊ मॉडिफिकेशन ऑफ रूटमध्ये. चल नेक्स्ट इट इज वॉट? टाइप्स ऑफ रूट. सी बुकमध्ये टाइप्स ऑफ रूट्स. सो विच आर दीज? ऑन द बेसिस ऑफ वॉट? ऑन द बेसिस ऑफ वॉट? देअर ओरिजिन. करा सर्कल ओरिजिन. ही सवय लावायची आहे बेटा, कुठे फोकस करायचं आहे असं. नीटमध्ये इवन सी ई टीमध्ये पण जे क्रायटेरियाज असतात ना क्लासिफिकेशनचे, क्रायटेरियाज ऑफ क्लासिफिकेशन, त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. सिंपल क्वेश्चन ते बोलतील, विचारतील की इफ यू आर सेइंग दॅट देर आर 2 टाइप्स ऑफ रूट्स, वन इट इज टॅप रूट अँड अनदर इट इज वॉट? ॲडव्हान्टेजेस ऑफ फायब्रस रूट. सो दिस क्रायटेरिया means which is the criteria on which you have classified the roots into these 2 types? कुठला क्रायटेरिया आहे? ऑन द बेसिस ऑफ वॉट? ओरिजिन है ना. तर तसं सो जे क्रायटेरियाज असतात ते करायचे आहे. रिसेंटचे जे नीटचे क्वेश्चन्स आहेत, नीटचे पेपर्स आहे, इवन द सी ई टी ऑल्सो, ते लोक असे विचारायला लागले आहेत. आलं बाळा लक्षात? सो फर्स्ट इट इज वॉट? ऑन द बेसिस ऑफ वॉट? ओरिजिन. सर्कल द वर्ड ओरिजिन. Roots can be classified as tap roots or what? True roots, and also what beta? That is adventitious roots म्हणजेच false roots. टॅप रूटला कुठले रूट्स बोलले आहेत? ट्रू रूट्स आहेत. दुसरा कुठला रूट्स असतो? ॲडव्हान्टेशियस म्हणजेच फॉल्स रूट्समध्ये जातील ते. ठीक आहे. एवढं एक गोष्ट. उद्या किंगडम प्लांटेची एक्झाम आहे. कोण कोण देणार आहे? नीटचा पेपर. हां MCQचा बेटा. आणि बाकीच्यांचं काय काय? उद्या सुट्टी आहे तशी तुम्हाला, पण इथे मी असणार आहे, दिदी असणार आहे, बाकीच्या दोघीजणी पण असणार आहे 13 बॅचच्या. सो यू हॅव टू गिव्ह द पेपर. नीटचे स्टुडंट्सचा पेपर आहे उद्या 1 2 3. तुम्ही तिकडे द्या मग. चालेल. प्रिपरेशन करा. अच्छा व्यवस्थित करा. ठीक आहे. किंवा परवा दिला तरी चालेल, पण प्रिपेअर करा व्यवस्थित. फक्त एक्झामसाठी नका येऊ. उद्या व्यवस्थित रिलॅक्स करा मग. ओके. तुम्ही परवा द्या हवं तर, पण प्रिपेअर करा व्यवस्थित. चल नेक्स्ट इट इज वॉट बेटा? अबाउट टॅप रूट. चला रीड करा फास्टमध्ये. टॅप रूट सिस्टीम, ॲडव्हान्टेशियस रूट्स.
Any word which I have not told you, please tell me. What is cluster? Group. Cluster of roots म्हणजे काय? Group. क्या क्या? ग्रोथ ऑफ रूट्स इज सुपरफिशियल ना. हां, क्योंकि वो एडवेंटिशियस रूट्स है ना. हे घेतलं आहे. ग्रोथ ऑफ रूट्स इज सुपरफिशियल मीन्स दे विल नॉट गो वेरी डीप इनसाइड. सो इसीलिए सो इट इज़ वॉट? सुपरफिशियल. एनी अदर वर्ड बेटा? They have used words as in taproot system first order, second order. म्हणजे काय? Here हां, secondary order. हे काय असतात बेटा? फर्स्ट फॉर्म कोण असणार आहे बेटा? प्रायमरी रूट. मग प्रायमरी ही फर्स्ट ऑर्डरमधली. तिच्यापासून जी अराईज होईल ती कोणती असेल? सेकंड ऑर्डर. तिला तुम्ही काय बोलणार? सेकंडरी रूट है ना. आणि थर्डवाली कुठली असणार आहे बेटा? एकच मिनिट. नाही, मेन रूट कोण आहे? प्रायमरी रूट. प्रायमरी रूटपासून जी फर्स्ट ब्रांच येईल ना, तर ती फर्स्ट ऑर्डर बोलणार. तर इट इज सेकंडरी रूट. हे बघा, they are saying what? So here if you see now, soil है, this is what beta? Primary root. This is what? The primary root है. The primary root है, primary root ची first order. So this is first order. Order first म्हणजे first branch आले तसा first order. So it is known as what beta? Secondary root. It is what? Secondary root. मग सेकंडरी रूटपासून जी अराईज होईल, सेकंडरी रूटपासून अराईज होते. आता इथून ही वाली अराईज झाली आहे. मग आता ही कुठली ऑर्डर झाली आहे? सेकंड ऑर्डर. मग सेकंड ऑर्डर. सो दिस विल बी वॉट बेटा? सेकंडरी नंतर कोण येत आहे? टर्शियरी रूट. बरोबर. हे असं असतं बेटा, है ना. अँड व्हॉट इज प्रायमरी रूट? इट इज द मेन रूट. इट इज व्हॉट? इट इज मेन रूट. शॉर्टमध्ये ड्रॉ करा पटकन. बुकमध्येच छोटासा ड्रॉ करा. तिथे रूट्स दाखवले, तिथे ड्रॉ केलं तरी चालेल. डन का?
So now next point. नेक्स्ट पॉइंट इट इज बेटा रिलेटेड विथ मॉडिफिकेशंस ऑफ रूट, है ना. NCERT मध्ये मॉडिफिकेशंस नाही आहे ना, नाही आहेत NCERT मध्ये, है ना. ओके, मॉडिफिकेशन्स आहे ना त्यांनी डिलीट केलेले, मॉडिफिकेशन ऑफ रूट, स्टेम, लीफ हे सगळं डिलीट केलेलं आहे त्यांनी. ओके, बट आपल्याला करायचं आहे. सो मॉडिफिकेशन ऑफ रूट, फर्स्ट ऑफ ऑल मॉडिफिकेशन म्हणजे नेमकं काय असेल बेटा, मॉडिफाय करायचं, अपडेशन असतं ना आपण, जसं आता हां चेंज करतो आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे जे व्हेइकल्स असतात तर व्हेइकल्स पण काय होतात, अपडेट होतात किंवा यू कॅन सी की त्यांचं मॉडिफिकेशन होत असतं. मॉडिफिकेशन का होतं बेटा, जसं आता इंजिन्समध्ये 2 स्ट्रोक इंजिन्स होते, नंतर कोण आले बेटा 4 स्ट्रोक इंजिन्स आले, बरोबर. तर ह्यानुसार म्हणजे हे काय होतं आहे, टू डू एक्स्ट्रा फंक्शन. मॉडिफिकेशन्स कशासाठी होतं बेटा, टू डू एक्स्ट्रा फंक्शन्स. लाईक दॅट दे आर सेइंग वॉट, की जे रूट्स आहे ना, रूट्स आहे, रूट्सला त्यांचं जे नॉर्मल फंक्शन करायचं आहे ना, सो इन्स्टेड ऑफ डुईंग द और नॉट इन्स्टेड ऑफ, ॲक्च्युली अलॉंग विथ द नॉर्मल फंक्शन ऑफ द रूट, इफ रूट्स दे हॅव टू डू सम एक्स्ट्रा फंक्शन. काय करायचं आहे, एक्स्ट्रा फंक्शन, then of course beta there will be some modifications in that root, in the structure of the root. लक्षात येत आहे, to do some extra function there will be change in the function, in the structure of the root. पुन्हा एकदा सांगते, रूट्सचे नॉर्मल फंक्शन्स आपल्याला माहीत आहेत. या नॉर्मल फंक्शन्सच्या व्यतिरिक्त इफ रूट्सला अजून एक्स्ट्रा काहीतरी फंक्शन करायचे आहे, जसं स्टोरेज ऑफ फूड करायचं आहे, लाईक दॅट, तर ते स्वतःला काय करतात, थोडंसं चेंज करतात. कसं चेंज करणार आहे, स्ट्रक्चरली चेंज करतात, की जेणेकरून त्यांचं फंक्शन पण चेंज होणार आहे. आलं बाळा लक्षात. मग हे जे असणार आहे, ही जे एक इंट्रोडक्शन दिलं आहे, इन दॅट आता महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आणि मार्क्स कुठे कट होतात आपले. महत्त्वाचं मेन पॉईंट इट इज की हे जे मॉडिफिकेशन्स ऑफ रूट्स आहे तर याच्यामध्ये 2 ग्रुप्स आहेत. वन ग्रुप मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट अँड अनदर इट इज मॉडिफिकेशन ऑफ वॉट बेटा, ॲडव्हान्टेशियस रूट्स. एवढं लक्षात आलेलं आहे. सो जे पण तुम्ही एक्झाम्पल्स लर्न करणार आहात, सो वेदर दॅट एक्झाम्पल इट इज ऑफ द मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट or of the adventitious root, that you have to focus. आणि एकदम इझी आहे. आलं बाळा लक्षात काय सांगते. सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर यू कॅन सी द मॉडिफिकेशन्स ऑफ विच रूट्स वी आर स्टडिंग, द टॅप रूट सिस्टीम आत्ताच आपण घेतली आहे तर ती. बेटा दीज मॉडिफिकेशन्स मीन्स सच रूट्स आर नोन ॲज मेटामॉर्फोस्ड रूट्स. काय बोलणार आहे त्यांना, metamorphose. What is metamorphosis? Where we have studied this word? In which chapter? Kingdom Animalia. काय होतं मेटामॉर्फोसिस, फ्रॉगमध्ये होतं, टॅडपोल लार्वापासून काय होतं, ॲडल्ट फ्रॉग तयार होतं. सो दिस इज वॉट बेटा, मेटामॉर्फोसिस, चेंज इन वॉट, स्ट्रक्चर, है ना. सो ते, so like this here also roots are also known as what, metamorphosed roots. Is this clear beta, metamorphosis? So here the first modification of the tap root is for storage of food. First काय बेटा, storage of food. Storage of food म्हणजे काय बेटा, if you see here these are the 3 examples of tap root modification. First one it is what बेटा, हा कोण असणार आहे, कॅरट. नंतर कोण आहे, रॅडिश. नंतर कोण आहे बेटा, दॅट इज बीट रूट आहे ते. ठीक आहे. तसं कॅन यू सी हिअर बेटा द डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ दीज 3. तिघांचं स्ट्रक्चर काय झालेलं आहे, डिफरंट झालं. होतं कसं माहिती आहे का बेटा, की फर्स्ट ऑफ ऑल वन्स अगेन दिस इज सॉइल. ठीक आहे. इथून हे कोण आलं आहे बेटा, दिस इज ॲक्च्युली द प्रायमरी रूट. ठीक आहे. नंतर मग सेकंडरी रूट, टर्शरी रूट्स एक्सेट्रा ही लोक असणार आहे. आता हे मॉडिफिकेशन कसं झालं आहे तर ते बघू. ॲक्च्युली इन दीज रूट्स आहे ना बेटा, देअर विल बी वॉट, द स्टोरेज ऑफ फूड. इथे ना फूड काय होतं बेटा, स्टोर होणार. ॲज देर इज स्टोरेज ऑफ फूड बेटा, तर टॅपरूट ही जी नॉर्मल अशा शेपची होती, आता तिचं जे शेप आहे बेटा, सो इट चेंजेस. तिचा शेप काय होतं बेटा, चेंज होणार
आहे. ठीक आहे. मग जेव्हा प्रायमरी रूट अशी स्वोलन होते, देन व्हॉट अबाउट सेकंडरी अँड टर्शरी रूट्स, तर ते एकदम थिन थिन होतात. ते कसे होतात? एकदम थिन. आता बेटा, आता ॲक्च्युली विंटर चालू आहे. सो विंटर आहे, इट मीन्स वी आर हॅव्हिंग दिस, है ना. कॅरेट आता आपल्या घरी येत असेल, है ना. तर कॅरेट जो आहे बेटा, त्याच्यामध्ये जे आपण खातोय, सो दॅट इज ॲक्च्युली व्हॉट यू आर इटिंग, विच रूट यू आर इटिंग. द टॅपरूटचा विच पार्ट? प्रायमरी रूट यू आर इटिंग. बराबर. आणि त्याच्यावरती हे छोटे छोटे दिसतात, हे तर बघितलंच असेल, इमॅजिन केलंच असेल. हे कोण आहे बेटा? रूट हेअर्स की सेकंडरी अँड टर्शरी रूट्स? सेकंडरी अँड टर्शरी रूट्स. एवढं लक्षात आलंय बेटा. सो हे एक झालंय. सेम तसंच रॅडिश, रॅडिशमध्ये पण तेच आहे. हे जे आपण ईट करतो ती कुणाचं मॉडिफिकेशन आहे? काय कुणामध्ये फूड स्टोअर झालेलं आहे बेटा? विच रूट बेटा? प्रायमरी रूट. अँड व्हॉट अबाउट दीज छोटा छोटा हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर्स, हे कोण आहे? सेकंडरी रूट्स, है ना. इथे पण काय बेटा? दिस इज प्रायमरी रूट आणि हे कोण आहे? सेकंडरी अँड टर्शरी रूट. सो सेकंडरी अँड प्रायमरीमध्ये फूड गेला ना, ती स्वोलन झाली की सेकंडरी टर्शरी काय होतात? एकदम थिन 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 हेअर लाईक होऊन जातात. ठीक आहे. ते एक लक्षात घ्या. सेकंड थिंग, इट इज डिफरन्स. डिफरन्स इन द शेप. डिफरन्स इन व्हॉट बेटा? शेप. इफ यू सी कॅरट, है ना. If you see carrot, so how is carrot beta? So carrot, it is conical. Carrot कसा आहे बेटा? It is conical, है ना. conical म्हणजे काय बेटा? broad base, narrow apex. बरोबर. कॅरेट बघा बेटा, broad base, narrow apex is there. एवढं लक्षात आलंय बेटा. ठीक आहे. What about this then? हे जे आहे तर रॅडिकल, रॅडिश कसं आहे बेटा? इट इज फ्युझिफॉर्म. व्हेरी गुड. फ्युझिफॉर्म म्हणजे ना, तुम्ही जर नीट बघितलं तर त्याचा बेस असा थोडासा फ्यूज होत आहे. सी लाईक दिस, फ्युझिफॉर्म अँड लाईक दिस. रॅडिश थोडा जास्तच हे झाला का? बरोबर आहे. तर इथे सो इट मीन्स टू एंड्स जे असतात ना, तर दे आर टेपरिंग. आता हे वर्ड्स आपल्याला माहीत पाहिजे बेटा. What word I am using? I am using the word tapering. Tapering means what? दोन ends असे जवळ जवळ येतात आहे. So that is what बेटा? Tapering. हां, नॅरो नॅरो होत आहे. फ्युझिफॉर्म होत आहे. कुठल्या मसलमध्ये बघितलेलं आहे आपण हे असं? कुठली मसल फायबर होती बेटा? स्मूथ. व्हेरी गुड. स्मूथ मसल फायबर होती ती, है ना. स्मूथ मसल फायबरमध्ये how we have studied smooth muscle, it was like this आणि हे सिंगल न्यूक्लियस आहे ना, फ्युझिफॉर्म होता. व्हेरी गुड. सो टेपरिंग एंड्स आहे, और यू विल यूज द वर्ड ॲज व्हॉट? फ्युझिफॉर्म. इट इज व्हॉट? फ्युझिफॉर्म आहे. बट बेटा, व्हॉट अबाउट दिस वन? नॅपीफॉर्म जो आहे, बीटरूट आहे ना, त्याला नॅपीफॉर्म बोलतोय. नॅपीफॉर्म बीटरूटचं, बीटरूटमध्ये काय होतं माहिती आहे? तर तो कसा बनतो बीटरूट? त्याच्यामध्ये ना, हा जो बेसच्या इथे प्रायमरी रूट आहे ना, तर ती स्टार्टिंगमध्येच आहे ना खूप जास्त स्वोलन होते आणि नंतर मग ती एकदम बारीक 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 होते. ॲब्रप्टली टेपरिंग म्हणजे हा जो पार्ट आहे बेटा, बीटरूट जो असणार आहे त्याला आपण कुठला फॉर्म बोलतो? इट इज विच फॉर्म? नॅपी फॉर्म. नॅपी फॉर्म मीन्स बेटा, ही स्टेम आहे वरती. स्टेम पासून जी प्रायमरी रूट आहे ना, तर प्रायमरी रूट एकदम सुरुवातीला स्टार्टिंगला ना खूप जास्त स्वोलन होते, है ना. स्टार्टिंगला काय होणार आहे बेटा? खूप जास्त इट इज स्वोलन अँड आफ्टर दॅट इट इज ॲब्रप्टली टेपरिंग. ॲब्रप्टली काय बेटा? टेपरिंग. ॲब्रप्टली मीन्स व्हॉट बेटा? अचानक एकदम बारीक होऊन जाते. इथे काय होतंय? स्लोली स्लोली टेपरिंग, स्लोली स्लोली टेपरिंग. बराबर. बट हिअर इट इज व्हॉट? ॲब्रप्टली टेपरिंग. अचानक टेपर होत आहे. अँड दॅन बाकी व्हॉट आर दीज? हे कोण आहे बेटा? दीज आर सेकंडरी अँड टर्शरी रूट्स. ठीक आहे. ते एक झालं बाळांनो. दीज आर द मॉडिफिकेशन्स ऑफ विच सिस्टीम? विच रूट्स? टॅपरूट सिस्टीम. बराबर. हे एक झालं. What are the examples? Examples are this one: conical, carrot, radish and beetroot. Carrot, it is which root? Conical, कारण cone shape ची आहे. Radish, it is the example of fusiform and this is the example of napiform. It is. एवढं लक्षात आलंय? ठीक. नेक्स्ट थिंग इट इज ना बेटा, की याच्यामध्ये इफ यू सी प्रॉपरली तर प्रत्येकाची जी स्टेम आहे, स्टेम बघा ना बेटा,
स्टेम जरा असं नाही वाटत आहे, ती जरा डिस्कॉइडमध्ये जात आहे. डिस्कॉइड म्हणजे कसं माहिती आहे बघा ना, प्रत्येकाची तुम्ही बघितले गाजर असं विथ लीव्स आलेला घरी, बीटरूट विथ लीव्स आलेला, रॅडिश विथ लीव्स आलेला, विथ लीव्स आलेलं म्हणजे घरी आणलेलं है ना. तर तसं तर इथे ना बेटा इफ यू सी ना दिस कॅरट, त्याची स्टेम ना अशी आहे, गोल असते, डिस्कॉइड स्टेम. आणि स्टेमपासून लीव्स 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 चारी बाजूने लीव्स असतात ॲक्च्युली, असं गोल असतात. म्हणून तुम्ही त्याला काय करतात, कॅरेटला असं पकडतात, लीव्सला असं पकडतात आणि एकत्र असं उपटतात. इट मीन्स तोडतात ते. ठीक आहे. आता रॅडिश आता घरी येणार आहे, रॅडिश नाही पण कॅरेट येणार आहे विथ लीव्सवाला बघा, किंवा मार्केटमध्ये बघा. सो हिअर ओनली आय वॉन्ट टू से बेटा की यांची जी हे असते ना बेटा, दॅट इज द स्टेम. स्टेम इट इज डिस्कॉइड. हाव इज द स्टेम? इट इज डिस्कॉइड स्टेम. डिस्कॉइड म्हणजे काय? डिस्क, गोल असते. त्यांची स्टेम अशी नसते बेटा, हे जे येतं रूट्स झाले, स्टेम अशी इरेक्ट अशी नसते. म्हणजे इथे जे येतं ते लीव्स येतात अशी नसते. ही डिस्कॉइड आहे का? नाही, ही इरेक्ट आहे सरळ. पण डिस्कॉइड मीन्स व्हॉट? स्टेम काय होते, हा जो पार्ट आहे ना, ही जी सॉइल आहे, हे रूट्स येतात. तर स्टेम जी असते ना बेटा, तर ती काय होते तिथे अशी गोल येते, डिस्कॉइड गोल होते. आणि मग हिच्यापासून चारी बाजूने काय येणार आहे बेटा, दॅट इज वरती असे लीव्स येतात. सो डिस्कॉइड स्टेम यू कॅन सी हिअर ऑल्सो, हिअर ऑल्सो, हिअर ऑल्सो. सो दिस इज विच बेटा? डिस्कॉइड, डिस्कॉइड स्टेम. ठीक आहे. सो ते रिड्यूस्ड आहे आणि डिस्कॉइड. रिड्यूस्ड मीन्स व्हॉट बेटा? नॉट वेल डेव्हलप्ड. दिस स्टेम इट इज वेल डेव्हलप्ड और डिस्कॉइड? दिस वन बेटा वेल डेव्हलप्ड. इज दिस रिड्यूस्ड और वेल डेव्हलप्ड? वेल डेव्हलप्ड है ना. सो तसं. चल, सो दिस वॉज ॲक्च्युअली अबाउट द फूड स्टोरेज. सी हिअर, हां हे बघा इथे आहेच आपल्याकडे कॅरेट आहे, हे बघा ना डिस्कॉइड स्टेम आहे, हे लीव्स आहेत बेटा, पण स्टेम काय रिड्यूस्ड अँड गोल गोल झालेली है ना. सो दिस वन. हिअर ऑल्सो द सेम थिंग. टर्निप काय असतं बेटा? टर्निप बीटरूट असतं ना, तसंच फक्त जे येतं लव्हेंडर कलरचं, ते दिसतं इथे लव्हेंडर कलरसारखं दिसतंय. बीटरूट कसं रेड रेडमध्ये येतो ना, तर ते तसं ते टर्निप असतात. ओके, चल सी इन द बुक बेटा फूड स्टोरेज. चल श्रेया रीड बेटा मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट. फर्स्ट वन, फूड स्टोरेज. When taproot stores food, it becomes swollen, fleshy, and also develops definite shape. हां रुको रुको, म्हणजे काय सांगितले सांगा बेटा? वेन टॅपरूट स्टोर्स फूड, then it becomes what? Swollen, yes, and fleshy and definite shape. Means it gets or attains definite shape. ठीक है. Next. Main or primary root is the main storage organ, but sometimes hypocotyle part of the embryo axis also joins the main root. Yes, म्हणजे काय बोलतात आहे बेटा ते? रीड अँड टेल. हे फॉल्स फ्रूटची जर कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल तर तिथून येत आहे. वेअर ॲक्च्युली फूड इज स्टोरिंग. हां, प्रायमरी रूट. प्रायमरी रूटमध्ये मेनली फूड स्टोर होतं. इथे प्रायमरी रूटमध्येच होतं तिघांमध्ये. पण समटाइम्स व्हॉट दे आर सेइंग इन सम एक्झाम्पल्स देर विल बी हायपोकोटाईल. हायपोकोटाईल कुठे? रूटच्या वरती कोण आहे? हायपोकोटाईल आहे. आलं लक्षात? कारण हायपोकोटाईलचाच एंड पार्ट काय? रॅडिकल येतोय. मग रॅडिकल लक्षात आलं ना तुम्हाला? रॅडिकलचे येतं ना हायपोकोटाईल. हां, एम्ब्रियॉनिक ॲक्सिस आपण घेतली होती ना बेटा. सो एम्ब्रियॉनिक ॲक्सिसमध्ये सपोज दिस इज एम्ब्रियॉनिक ॲक्सिस, दिस इज वॉट बेटा? फर्स्ट नोड. दिस इज वॉट बेटा? दॅट इज द रॅडिकल अँड दिस पार्ट इट इज वॉट? हायपोकोटाईल. तर नॉर्मली आपण कुणामध्ये फूड स्टोअर करतोय बेटा? वी आर स्टोरिंग फूड इन radical. This part it is what? Radical. बराबर. But in some cases along with the radical food it is also stored where? In hypocotyle. So hypocotyle मध्ये पण फूड स्टोअर होतो आणि तो पण काय होणार आहे बेटा? स्वोलन होणार आहे. असं पण होत असतं है ना. सो म्हणून ते बोलतात ना मेन रूट इज द मेन स्टोरेज ऑर्गन. सो विच वन इज मेन स्टोरेज ऑर्गन ऑफ द फूड? मेन रूट, primary root. Secondary roots remain thin. Yes. Stem in such cases remain reduced
Yes. discoid, Hmm. and leaves are radical. Radical leaves. What is radical leaf, beta? Radical leaf means when the leaves they are arising like this. गोल 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 चारी बाजून येतात ना, तर त्यांना आपण काय रॅडिकल लीव्स बोलतोय. ओके, फर्दर. On the basis of shape, swollen taproots are classified as fusiform, conical, and napiform. येस, बरोबर बेटा. 3 types are there. Okay, next. The fusiform root is swollen in the middle and tapering towards both ends, forming spindle-shaped structure. Example, radish. Yes. So in radish, what you see, beta? In radish, this one. So which part is swollen? The middle part it is swollen. Barabar. Whereas the ends, this and these ends, they are what? They are tapering. Example, it is what? Radish. What is radish, beta? It is also known as Raphanus sativus. है ना? So Raphanus sativus. Okay. Next, conical. The conical root is broad at its morphological base and narrows down towards its apex. Is Correct. called as conical root. Example, carrot. बरोबर बेटा. कोनिकल रूट कुठे ब्रॉड आहे? ॲट इट्स बेस. अँड वेअर इट इज नॅरो? अपेक्सकडे. येस, एक्झाम्पल इट इज कॅरट. व्हॉट इज द नेम ऑफ कॅरट? डाउकस कॅरोटस. A napiform root base of root is highly swollen, almost spherical in shape, and abruptly narrows down towards its apex. Example, beet. करेक्ट आहे. बीटमध्ये काय होतं आहे बेटा? जो बेस आहे तो खूप जास्त स्वोलन आहे आणि अपेक्स काय? ॲब्रप्टली टेपर. स्लोली नाही ना बेटा. किती डिफरन्स असतो तुम्ही बघितलं. हा बघा ना, हा पार्ट केवढा स्वोलन आहे आणि हा अचानक एकदमच थिन होतो आहे. याच्यासारखं नाही ना, स्लोली स्लोली थिन होत आहे. याने पण स्लोली स्लोली थिन केलं असतं तर शेप असा किंवा असा आला असता. सो हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही? चल, नेक्स्ट. बीटरूटला काय बोललं बेटा? Beta vulgaris. Chalo. So 3 names are there. Radish. What is the name of radish? Raphanus sativus. Okay. Next it is what beta? Carrot. Carrot it is what? Daucus carota. And third it is what? Beet. Beet it is what? Beta vulgaris. तुम्हाला माहित आहे किंगडम ॲनिमलिया मध्ये फिश आपण घेतली होती. फिश. हां, बेटा बेटा फिश. कुठली फिश होती? ब्रॅकेटमध्ये काय होतं त्या? बेटा फिशला ब्रॅकेटमध्ये काहीतरी होतं आणि मी काहीतरी बोलली होती त्यावेळेस. नाही, जसं नाही का आता घरी जे आहे तर मी पण मोस्टली बेटा बेटा करत असते. पण मला माहीत नाही ना, माझा बेटा बाहेर जाऊन फायटिंग करतो. म्हणजे बेटा फिशला काय होतं ब्रॅकेटमध्ये? फायटिंग फिश होते, है ना? असं. चल, आता नेक्स्ट येते बेटा. दॅट इज सेकंड वाला. इट इज व्हॉट? रेस्पिरेशन. सी दिस डायग्राम. दिस एरिया इट इज ना बेटा मार्शी लँड. मार्शी लँड म्हणजे काय? दलदलवाला एरिया, चिखल आहे तिथे. तुम्हाला माहिती आहे बेटा, जनरली प्लांट्स जे असतात ना, तर त्यांना जे सॉईलमध्ये असतात तर दे ऑल्सो रिक्वायर एअर. त्यांना एअरची गरज असते. आणि एअर ज्यावेळेस दलदलचा एरिया नसतो तर जेव्हा सॉईल असते आपल्याकडे, सॉईल है ना, तर सॉईल जेव्हा असतं तर सॉईलचे जे पार्टिकल्स असतात ना, छोटे छोटे जे असतात, तर त्यांच्यामध्ये थोडा थोडा स्पेस असतो इन विच व्हॉट इज प्रेझेंट? एअर इज प्रेझेंट. अँड दॅट इज वाय बेटा जेव्हा आपण गार्डनिंग करतो है ना, कुंडी असते आपल्याकडे, तर ती माती आपण हळू थोडीशी काही काही दिवसांनी कोरून ठेवतो. सो का बेटा? की वरचा जो एरिया आहे आपण थोडासा लूज करतो. अर्थवर्म्स काय करतात? अर्थवर्म्स जे तर नीटचा क्वेश्चन सांगते, इवन CETचा. अर्थवर्म्स जे ते फार्मर्स फ्रेंड बोलतो आपण. अर्थवर्म्स काय करतात बेटा? दे ऑल्सो लूजन्स द सॉईल. ते जेव्हा असे सॉईलमधून जातात ना, तर ते सॉईलला काय करतात? लूजनिंग करतात. कशासाठी बेटा? एअरला घेण्यासाठी, है ना. एअर अवेलेबल होते प्लांट्सला छान डेव्हलप होण्यासाठी. थिंग इट इज ना की इन मार्शी एरियाज. मार्शी एरियाज म्हणजे काय बेटा? जिथे दलदल आहे, चिखल आहे, तर ते स्वॅम्प आपण बोलू शकतो. सो इन दोज एरियाज यू नो की वॉटर लॉच होतो ना बेटा. वॉटर इज लॉस्ट. वॉटर इज लॉस्ट मीन्स वॉट बेटा? वॉटर प्रेझेंट आहे सॉईलमध्ये, म्हणून चिखल झाला आहे तो पूर्ण. सो असे जे एरियाज असतात, ह्या एरियाजमध्ये जे प्लांट्स, ट्रीज राहतात, आता त्यांना तर काय करावं लागणार आहे बेटा? स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी काहीतरी ते काय करतात? चेंजिंग एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करतात.
काय वर्ड मी यूज केला बेटा? अडॅप्ट. चेंजिंग एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करायचं. व्हॉट इज अडॅप्टेशन? खूप वेळा वर्ड्स येणार आहे. अडॅप्टेशन मीन्स वर्ड बेटा स्वतःमध्ये चेंजेस करायचे. कशासाठी? फॉर सर्वायवल. फॉर व्हॉट बेटा? फॉर सर्वायवल, है ना, इन अनफेवरेबल कंडिशन्स लाईक दॅट. ठीक आहे. सो सिमिलरली हिअर दे आर सेइंग व्हॉट की हे जे प्लांट्स असतात द ट्रीज, है ना, ट्रीज विच आर ग्रोइंग इन मार्शी एरियाज बेटा, as they require air, but as air it is not available in the soil because of lodging of what beta? Water in the soil, so they develop pneumatophores. काय develop करतात ते? Pneumatophores. Pneumatophores means pneuma word is there. Pneuma म्हणजे काय बेटा? air. Pneuma means what? air. आपण बोलतो ना पेशंटला निमोनिया झालाय. पेशंटला काय झालंय? निमोनिया. वर्ड काय? निमो आहे. इट इज अ रेस्पायरेटरी डिसीज. अँड रेस्पायरेटरी डिसीज आहे, इट मीन्स लंग्स आले, लंग्समध्ये एअर आली बेटा, बरोबर. सो त्यानुसार त्याच्याशी रिलेटेड डिसीज आहे. सो सेम हिअर न्यूमा. न्यूमा मीन्स व्हॉट बेटा? एअर इट इज. ठीक आहे. सो हिअर व्हॉट दे आर डुईंग, कॅन यू सी दीज बेटा? हे असे काट्यासारखे वरती आलेले जे स्ट्रक्चर्स आहे ना, these all are actually the pneumatophores. These are what beta? Pneumatophores. These are actually what? Breathing roots. What they are beta? Breathing roots. म्हणजे रूट्स आहेत जे ब्रीथ करतील. ब्रीथ करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? ब्रीथ करण्यासाठी वी रिक्वायर व्हॉट? नॉस्ट्रिल्स ओपनिंग्स पाहिजे, तरच एअर इन येणार आहे. लाईक दॅट बेटा हे जे न्यूमॅटोफोर्स आहे ना, तर त्यांच्या सरफेसवरती छोटा छोटा पोर्स आर देअर. काय प्रेझेंट असतात? पोर्स प्रेझेंट असणार आहे. पोर्स है ना, थ्रू विच दे कॅन एक्सचेंज ऑफ डू द एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्झाम्पल बेटा हिअर ऑल्सो यू सी हे सगळे है ना, मँग्रुव्स, रायझोफोरा यांना आपण बोलतो बेटा. यांच्यामध्ये हे सगळे रूट्स आहेत. इकडे जायचं नाही है ना. हे जे आहे तर हे जे येतात रूट्स येतात. चिखल आहे, दलदल एरिया. हे बघ बाळा, दलदलचा एरिया कुठे असतो? डेझर्टमध्ये थोडी असतो. हे बघ पाण्याचा एरिया आहे आणि त्याच्या जवळच इथे ही लोक आलेली आहेत, राईट. सो न्यूमॅटोफोर्स दे आर. सो सी ॲक्च्युली आय वॉन्ट टू शो यू दिस वाला स्ट्रक्चर. मीन्स हाउ दे आर डूइंग दिस मॉडिफिकेशन, है ना. इन दिस बेटा फिगर यू कॅन सी की दिस इज द स्टेम, है ना. स्टेम में ही काय झाली बेटा? सॉइल आहे, बराबर. स्टेम सॉइल नंतर ही मेन रूट होती, है ना, प्रायमरी रूट आहे. प्रायमरी रूटची ही काय गेली बेटा? लॅटरल ब्रांचेस. ब्रांचेस कुठे गेल्या? लॅटरल. खाली नाही जाणार कारण एअर पाहिजे. कशा गेल्या त्या? हॉरिझॉन्टल, लॅटरल गेल्या. लॅटरल गेल्यानंतर त्यांचे काय होतात बेटा? नंतर ब्रांचेस अराईज होतात. बट बेटा दीज ब्रांचेस लक्षात येते. आता हे जे असणार आहे बेटा दिसवाली ही जी येते ना मेन, ही जी आलेली आहे, हिच्यापासून जे ब्रांचेस अराईज होतात आहे, वेअर दे आर कमिंग? दे आर कमिंग अप. दे आर कमिंग अप. वरती येतात आहे बेटा. कशासाठी वरती येतात आहे? वरती आले, चलो ठीक आहे. त्यांच्यावरती छोटा छोटा कोण आहे बेटा? पोर्स आहे. मग ते काय करणार आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस. एअर पाहिजे ती एअर मिळणार आहे बेटा. हिअर इफ यू टेक मीन्स इफ यू सी पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली वाले विच टर्म्स हिअर विल बी देअर. आठवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय सांगितले होते? येस, हे कोण आहे? जिओट्रॉपिकचं सांगा. काय जिओट्रॉपिक हे काय असणार आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? जिओट्रॉपिक आहे की निगेटिव्हली जिओट्रॉपिक आहे? निगेटिव्ह, कारण अगेन्स्ट चाललंय ना, जमिनीपासून लांब चाललेलं आहे. फोटोट्रॉपिक काय बोलणार? पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक. एरोट्रॉपिक पॉझिटिव्हली अँड हायड्रोट्रॉपिक निगेटिव्हली. बरोबर बेटा, लक्षात आलेलं आहे. हे कुठे चाललंय? वरती, जमिनीपासून लांब. सो निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक अँड निगेटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक, पॉझिटिव्हली व्हॉट? फोटोट्रॉपिक अँड पॉझिटिव्हली एरोट्रॉपिक. एवढं लक्षात आलं आहे बेटा. दीज आर व्हॉट? न्यूमॅटोफोर्स दे आर. एक्झाम्पल सी. एक्झाम्पल ऑफ न्यूमॅटोफोर रायझोफोरा. मी जस्ट एक घेऊन बघितलं एक इमेज. रायझोफोरा हे विसरायचं नाही आहे. रायझोफोरा थोडासा असा दिसतो. दुसरा हे डायरेक्टली सिक्वेन्समध्येच लर्न करायचं आहे, है ना. रायझोफोरा होता. दुसरा कोण आहे? एव्हिसेनिया. एव्हिसेनिया. नेक्स्ट इट इज सोनेरेटिया. अँड वन मोर इज देअर, दॅट इज हेरिटिएरा. वर्नॅक्युलर नेम इज सुंदरी. This is what? Heritiera. This is what? Heritiera. It's vernacular name. Vernacular name म्हणजे काय बेटा? एरियामध्ये. कॉमन नेम, लोकल नेम. लोकल नेम.
लोकल नेम इज व्हॉट बेटा? सुंदरी. का सुंदरी बोललं असेल तिला? बघा ना बेटा, हे परत येणार आहे. ही स्टेम आहे ना, स्टेमचं मॉडिफिकेशन बघा कसं आहे. प्लँक रूट्स, याला प्लँकमध्ये जाणार आहे. प्लँक हे असतात ना वूडचे, हे काय असणार आहे? असे प्लँक असतात ना, त्यानुसार इथे झाले. हे परत पुढे आपण घेणार आहे. दॅट इज वाय सुंदरी. ओके, चल. सो वन्स अगेन, विच आर द एक्झाम्पल्स ऑफ न्यूमॅटोफोर्स? वन इज व्हॉट? बोलो. वन इज राइजोफोरा, दूसरा एव्हिसेनिया, नेक्स्ट सोनेरेटिया एंड देन हेरिटिएरा. सिंपल है. परत राइजोफोरा, दूसरा एव्हिसेनिया, नेक्स्ट सोनेरेटिया एंड देन हेरिटिएरा. सुंदरी. हाँ, सो न्यूमैटोफोर्स दे आर. चलो, रीड बेटा अबाउट रेस्पिरेशन. आदित्य रीड बेटा. आदित्य, फॉर रेस्पिरेशन. Yes, wait na beta, wait. So here in a first word it is what? Halophytes. Halophytes. So halophytes का असणार आहे बेटा? These are the plants which grow in saline swamp. Saline, salty swamp area, daldal. Also what? Marshy places. All what बेटा? Salt lakes. ठीक है. Next. These plants produce special kind of fruit called as Pneumatophores or breathing roots. Yes. Next. the main root system of this plant do not get sufficient air for respiration as soil is water loaded. Lost. बराबर बेटा. Main root does not get what बेटा? Sufficient air for respiration. What is respiration? अजून एक्झॅक्ट सांगा. taking in of oxygen and giving out CO2. अजून एक्झॅक्ट सांगा. ठीक आहे, सध्यापुरता हे ठीक आहे. नेक्स्ट इयर आहे ना ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन आपण घेणार आहे. रेस्पिरेशन इट इज ॲक्च्युअली एनर्जी इल्डिंग प्रोसेस. राईट ऑन. व्हॉट इज रेस्पिरेशन? एनर्जी इल्डिंग प्रोसेस और एनर्जी प्रोड्यूसिंग प्रोसेस in which breathing is one of the part beta. You said no, inhalation and exhalation. It is what? Respiration is energy yielding. Y-I-E-L-D-I-N-G. Energy yielding process. Energy yielding process. And breathing is one of the part. One of the part of what beta? Respiration. One of the part of respiration. Okay. So respiration, breathing roots. So due to this what they are saying beta? Mineral absorption of plant also gets affected. चला याला स्टार करा बेटा लास्ट याला, कारण वॉटर तर ॲब्झॉर्ब करायचं आहे बट त्याच्यासोबत काय ॲब्झॉर्ब करायचं आहे? मिनरल ऑल्सो. ठीक आहे. नेक्स्ट रीड. To overcome this problem, underground roots develop special roots which are negatively जिओट्रॉपिक. growing vertically upward. येस. These roots are conical projections present around main trunk of plant. बरोबर. कोनिकल असतात बेटा, ते अपवर्ड येतात, निगेटिव्हली जिओट्रॉपिक असतात. येस. नेक्स्ट वन. The roots show presence of lenticels. So what are lenticels beta? These are minute openings or pores for what? Gaseous exchange. Beta lenticels they are present on tree trunk also. जे ओल्ड ट्री ट्रंक्स असतात ना, ओल्ड म्हणजे लक्षात आले, ओल्ड ट्री ट्रंक्स जे ब्राऊन कलरची ट्रंक असते, स्टेम असते, त्यांच्यावरती बघा असे खपल्या निघाल्यासारख्या वाटतात आहे. सो देअर ऑल्सो लेंटिसेल्स आर प्रेझेंट है ना. राईट ऑन साईडला लिहा कुठेतरी.
लेंटिसेल्स आर ऑल्सो प्रेझेंट ऑन ट्री ट्रंक, ऑन वुडी ट्रंक्स. वुडी बोलायचं ते. फंक्शन सेम आहे. जसं स्टोमॅटो असतो ना बेटा, स्टोमॅटा, पण स्टोमॅटो कुठे असतो? लीव्समध्ये. आणि स्टोमॅटो कुठे असणार आहे? जी हर्बॅशियस स्टेम असते. प्लांट्सची जी ग्रीन कलरची स्टेम असते ना, ग्रीन कलरची स्टेम, तर ती हर्बॅशियस आहे, तिथे स्टोमॅटा आहे. पण जेव्हा स्टेममध्ये सेकंडरी ग्रोथ होत आहे आणि ती जी आहे तर ट्री बनतो, असा मोठावाला ट्री, सो त्यावेळेस जे त्याचे ब्राऊन कलरचं वुडी बनतं, सो तिथे कोण प्रेझेंट असेल? लेंटिसेल्स. अँड लेंटिसेल्स आर ऑल्सो फाउंड वेअर बेटा? इन न्यूमॅटोफोर्स. ओके, हां, रीड. न्यूमॅटिक, न्यूमा means hollow, फोर means stalk. Example, read. हां, सोनेरेटिया हेरिटिएरा. तिथे VER डॉट आहे, राईट ऑन देअर व्हर्नॅक्युलर. VER डॉट मीन्स व्हर्नॅक्युलर नेम. व्हर्नॅक्युलर नेम. ओके. बाकीचं उद्या घेऊ आता आपण. रूट्स खूप मोठा आहे. नीट स्टुडंट्स थांबा जरा.